नमस्कार. आता आपण जे PYQ आहेत पॉलिटी या विषयाचे, तर ते टॉपिक वाईज सुरू करणार आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्रस्तावना आणि नांदी. तर आता या टॉपिकचं जर महत्त्व पाहिलं आपण, तर आपल्याला कंबाईन पूर्व मुख्य आणि राज्यसेवा मुख्य आणि पूर्व आणि अन्य गट क किंवा अन्य कोणत्याही परीक्षा असतील तर त्या परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्काला या टॉपिकचं वेटेज आहे. चला तर सुरुवात करूया. पहिला जो प्रश्न आहे, योग्य कथने ओळखा. पहिलं जे विधान आहे ते आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे. कीवर्ड काय आहेत? संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव आणि पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत यावर आधारित आहे. दुसरं विधान आहे, NA पालखीवाला संविधान तज्ज्ञ यांनी उद्देश पत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटले आहे. तर आता ही जी प्रस्तावना हा जो टॉपिक आहे, तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्या महत्त्वाच्या तारखा आहेत, एक क्रोनॉलॉजी आहेत, नंतर संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये झालेली घटना दुरुस्ती असेल, क्रमाक्रमाने कोणते शब्द त्यामध्ये ॲड केले, नंतर जो काही सिक्वेन्स आहे शब्दांचा, त्या शब्दांचा सिक्वेन्स आणि सगळ्यात शेवटी ही जी काही प्रस्तावना आहे, तर या प्रस्तावने संदर्भात तज्ज्ञांची असणारी मतं आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायची आहेत. मुख्यत्वे प्रश्न हे या टप्प्यावरच येतात. आता हे जे काही विधान आहे, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही पंडित जवाहरलाल नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे. तर हे विधान बरोबर आहे. तर आपल्याला सर्वांना ही कल्पना असावी की पंडित ज्या वेळेस संविधान सभेचं पहिलं अधिवेशन जे आहे 9 डिसेंबर 1946ला भरलं, त्यानंतर 11 डिसेंबरला संविधान सभेचे जे काही परमनंट अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होते यांची नेमणूक झाली. त्यानंतर 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडण्यात आलं. 13 डिसेंबर 1946ला एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडण्यात आलं. यामध्ये की बाबा आपण इथून पुढे जी घटना लिहितोय, तर त्या घटनेचे उद्देश काय असावेत, आपण घटना कशासाठी लिहितोय, आपले आदर्श काय आहेत, इथून पुढे भविष्यात आपल्याला कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहेत, तर या सर्वांचा लेखाजोखा एक सार मांडण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या भाषणामध्ये होता. या भाषणेला म्हणजे आत्ताही बघा कसं असतं, पार्लमेंटमध्ये एखादा ठराव आधी मांडला जातो आणि तो ठराव नंतर पारित केला जातो, बरोबर ना. त्याचप्रमाणे प्रस्तावनेसंदर्भातलं एक ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन हे 13 डिसेंबरला मांडण्यात आलं होतं. ते पुढे 22 जानेवारी 1947ला ते ठराव पारित केला गेला. आता जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठराव मांडला त्यावेळेस संविधान सभेमध्ये एक 3 शब्द होते, तर त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये SIR म्हणू. सर, ओके, मी मराठीतही सांगेल आणि इंग्रजीमध्येही सांगेल. यस म्हणजे सॉव्हरेन, यस म्हणजे सॉव्हरेन, सॉव्हरेन म्हणजे सार्वभौम. आय म्हणजे इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे काय, तर स्वतंत्र. आणि आर म्हणजे काय, तर रिपब्लिक. आर म्हणजे काय, तर आर म्हणजे रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे काय, तर प्रजासत्ताक. तर ज्या वेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं, तर त्यावेळेस त्यामध्ये हे 3 शब्द होते. शॉर्ट फॉर्म काय आहे, तर SIR. यस म्हणजे सॉव्हरेन, आय म्हणजे इंडिपेंडंट, आर म्हणजे रिपब्लिक. परंतु आपण ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे जे 3 शब्द होतं SIR, तर त्या 3 शब्दामधला हा जो इंडिपेंडंट आहे, स्वातंत्र्य आहे, तर हा शब्द बदलून आपण काय केलं, तर हा शब्द जो आहे हा शब्द आपण चेंज केला, बदलला. आणि इंडिपेंडंट जो होता, स्वतंत्र होता, तर त्या शब्दाला आपण डेमोक्रेटिक म्हणजे लोकशाही, डेमोक्रेसी हा शब्द तिथे वापरला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जी प्रस्तावना आहे, तर त्या प्रस्तावनेतले 3 शब्द कुठले झाले, तर ते झाले SDR. आता SDR तुम्हाला SDR ऐकल्या इकॉनॉमिक्स मधलं काहीतरी आठवलं असेल, त्याला म्हणतात स्पेशल ड्रॉइंग राईट.
बरोबर. तो आहे एसडीआर, ते इथे लक्षात ठेवायचं. एस म्हणजे सॉव्हरेन, आर म्हणजे रिपब्लिक आणि डी म्हणजे डेमोक्रेसी. डी म्हणजे काय तर डेमोक्रेसी. डी म्हणजे डेमोक्रेसी. डेमोक्रेसी म्हणजे काय रे तर लोकशाही. बरोबर. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. मग ते तीन शब्द कुठले झाले तर सार्वभौम म्हणजे सॉव्हरेन, डी म्हणजे डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, आर म्हणजे रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक. त्यानंतर ज्या वेळेस 42वी घटना दुरुस्ती झाली तर 42व्या घटना दुरुस्ती 1976ला परत आपण त्यामध्ये तीन शब्द टाकले. तर ते होते सो, से, आय. ते तीन शब्द कुठले होते ते होते सो, से, आय. सो म्हणजे सोशलिस्ट, सोशलिस्ट म्हणजे समाजवाद. से म्हणजे सिक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. आणि तिसरा होता आय. आय म्हणजे इंटिग्रिटी म्हणजे काय तर एकात्मता. हे तीन शब्द आपण त्यामध्ये टाकले. बरोबर. तर आता एकंदरीत प्रस्तावनेचं जे पहिलं सेंटेन्स आहे त्यात किती शब्द झाले तर 5 शब्द झाले. ते कुठले आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे, ते कोणते आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे. तर त्यांचा जो क्रम आहे तो आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य हे 5 शब्द झाले. मग तुमच्या लक्षात आलं पहिले किती होते, 3 शब्द होते. त्यानंतर घटना दुरुस्तीने झाले 2 शब्द ऍड आणि त्यातल्या परत पहिल्या 3 शब्दापैकी जे इंडिपेंडंट होतं, स्वतंत्र होतं, स्वातंत्र्य होतं, तर त्याला आपण डेमोक्रेसी लोकशाहीने रिप्लेस केलं. अशा प्रकारे हे 5 शब्द त्यामध्ये क्रमाने झाले. हा क्रम लक्षात ठेवायचा, या क्रमावर प्रश्न येतो. हे झालं पहिलं विधानाचं स्पष्टीकरण. आता आपण दुसरं विधान बघूया. दुसरं विधान काय म्हणतं, N.A. पालखीवाला हे संविधान तज्ज्ञ यांनी उद्देश पत्रिकेला संविधानाचं ओळखपत्र म्हटलं. येस. आता जे N.A. पालखीवाला आहेत हे घटना तज्ज्ञ म्हणा किंवा एक हुशार व्यक्तिमत्व आहे. तर त्यांनी आपल्या प्रस्तावनेचं ओळख काय दिलं. प्रस्तावना काय सांगते रे तर जी घटना आहे, घटनेचा जो सार आहे, संग्रह आहे, तर ते सांगण्याचं काम करते. म्हणून त्यांनी आपल्या उद्देश पत्रिका जे आहे तर तिला संविधानाचं ओळखपत्र म्हटलंय. आपल्या गळ्यामध्ये जे आयडेंटिटी कार्ड घातलेलं असतं त्यावर काय लिहिलेलं असतं की बाबा ह्याचं नाव काय आहे, ह्याचा फोन नंबर काय, हा कुठे राहतो. थोडक्यात त्याच प्रकारे पालखीवाला यांनी उद्देश पत्रिकेला संविधानाचं ओळखपत्र म्हटलेलं आहे. आता अजून एक जर लक्षात ठेवण्याची जर गोष्ट सांगायची झालीच तर पालखीमध्ये गेल्यावर तुम्ही कुठे हरू नये. पालखीच्या तुम्ही दिंड्या पाहिल्या असतील, दिंडी क्रमांक 36, दिंडी क्रमांक 37, कसं शिस्तबद्ध पद्धतीने पालखीमध्ये वारकऱ्यांचं हे चालू असतं रस्त्याने. तर त्यांना एक दिंडी क्रमांक दिलेला असतो, एक ओळख दिलेली असतं. तर त्याचप्रमाणे पालखीवाला यांनी दिलेलं उद्देश पत्रिकेला नाव म्हणजे संविधानाचं ओळखपत्र.